नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोरोनाच्या या संकट काळात आपण घरी राहून मराठी विषयाचा अभ्यास करतोय. मी श्री एस ए रुगे सर, सहाय्यक शिक्षक दानोळे स्कूल दानोळे. आज आपल्यासाठी आपल्या 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील 7वा जो धडा आहे, गवताची पाते, तो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सर्वांनी पहिल्यांदा पुस्तकं समोर घेतली असतीलच अशी आशा करतो. आणि या पाठाला आपण थोडीशी सुरुवात करूया. आणि हा पाठ काय आहे याविषयीची माहिती आपण या पाठातून पाहणार आहोत. तर पहा, आपल्या मराठीच्या पुस्तकातील 7वा जो धडा आहे तो आहे गवताचे पाते. या कथेचे लेखक जे आहेत, ही एक रूपक कथा आहे. या कथेचे जे लेखक आहेत ते आहेत वि स खांडेकर. वि स खांडेकर आपल्या सर्वांनाच थोडेसे परिचित आहेत. स्क्रीनवर जे चित्र दिसते ते वि स खांडेकरांचं आहे. हे प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथालेखक. 1974 साली मराठी साहित्यसृष्टीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो मिळाला तो खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला मिळाला होता. आणि यातूनच त्यांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत मराठी साहित्यसृष्टीला फक्त 4च वेळा हे भाग्य लाभलं आहे की 4च वेळा आपल्या मराठी साहित्यसृष्टीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्यातला पहिला पुरस्कार अर्थातच वि स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांना 1974 साली मिळाला होता. त्यानंतर 1987ला वि वा शिरवाडकरांना त्यांच्या नटसम्राट या साहित्यकृतीसाठी मिळालं. त्यानंतर 2003 साली पुन्हा विंदा करंदीकरांना अष्टदर्शन या त्यांच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला. आणि 2014 साली भालचंद्र नेमाडे यांना हिंदू एक समृद्ध अडगळ या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर आजच्या या भागामध्ये आपण वि स खांडेकरांची प्रसिद्ध अशी कथा पाहणार आहोत. गवताचे पाते ही एक रूपक कथा आहे. आणि या कथेमधून आपल्याला मानवात ज्या विविध प्रवृत्ती असतात त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो लेखकाने केलेला आहे. आपण जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की ज्ञानपीठ हा पुरस्कार वि स खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. त्याचबरोबर सरकारनं पद्मभूषण हा पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळालेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या आहेत. त्याचबरोबर वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रहही त्यांचे प्रकाशित आहेत. वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काठे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफन हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली आहे. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. त्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. खलील जिब्रान हे एक अमेरिकन लेखक होते. त्यांचा जर थोडासा परिचय बघायचा म्हटला तर खलील जिब्रान यांचं थोडंसं कार्य आणि त्यांचा फोटो आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. एक लेबनानी अमेरिकी कलाकार होते, कवी तथा न्यूयॉर्क पेन लेखक असंही त्यांना म्हटलेलं आहे. आणि यांचा जो कालखंड आहे तो 1883 ते 1931 या कालखंडामध्ये हे खलील जिब्रान होऊन गेले. यांनी मुळात या रूपक कथेची सुरुवात या अमेरिकेमध्ये केलेली होती. आणि त्याचा एक अनुवाद जो आहे तो इथं वि स खांडेकरांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. आणि खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती आणि प्रवृत्ती, भावभावनांचं दर्शन या रूपक कथेतून घडवलेलं आहे. माणसाचे जे स्वभाव असतात किंवा वागण्याची जी पद्धत आहे, प्रवृत्ती आहे, त्याचबरोबर माणसाचे जे भावभावना आहेत यांचं दर्शन जे आहे ते या रूपकथेतून या वि स खांडेकरांनी घडवलेलं आहे.
बघा जरा काय म्हणले पुढं. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात, नक्कीच आवडतात. लहानपणापासून आपण अनेक कथा ऐकत असतो. त्यामध्ये काही विज्ञान कथा आहेत, म्हणजे वैज्ञानिक कथा ज्या असतात विज्ञानावर आधारित, त्याला विज्ञान कथा असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक कथा आहेत. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या जीवनावरती, संभाजी महाराजांच्या जीवनावरती ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ऐतिहासिक कथा असं म्हणता येईल. जातक कथा म्हटलेलं आहे. जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मावरती आधारित ज्या कथा आहेत त्यांना जातक कथा असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर साहस कथा, धाडसी योद्ध्याच्या वगैरे ज्या कथा असतात त्याला साहस कथा असं म्हटलं जातं. रहस्य कथा असतात, एखाद्या खुनाचा उलगडा वगैरे करणाऱ्या, एखाद्या रहस्याचा उलगडा करणाऱ्या ज्या कथा आहेत त्यांना रहस्य कथा असं म्हटलं जातं. असे कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. रूपक कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. म्हणजे रूपकथेचं वैशिष्ट्यच असं असतं की ती आकाराने खूप छोटी असते. रूपक याचा अर्थ असा असतो की तुम्हाला कुठल्या तरी एक उदाहरण दिलं असतं आणि त्याच्यावरून त्यातून अनेक अर्थ निघत असतात. त्यालाच रूपक, जे उदाहरण दिलेलं आहे किंवा जी गोष्ट दिलेली आहे त्याला रूपक असं म्हटलं जातं. आणि त्याचा वाच्यार्थ लक्षात घ्यायचा नसतो, म्हणजे तो वाचून काय जो अर्थ येतो लक्षात तो घ्यायचा नसतो, तर त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय आशय आहे किंवा त्याच्यातून काय अर्थ लक्षात येतो, लक्षार्थ खूप महत्त्वाचा असतो याच्यामध्ये. अर्थघनत्व आहे, म्हणजे अर्थाच्या दृष्टीने खूप त्यातनं माहिती मिळते आपल्याला. आशय समृद्धता आहे, म्हणजे हा जो आशय आहे त्यातनं खूप माहिती आपल्याला मिळते. आणि सूचकता म्हणजे त्यातनं काहीतरी सुचवायचं असतं आपल्याला असल्यानं ते अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखीन काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. म्हणजे आपण जसं जसं ते वाचत पुढं जाऊ आणि ती गोष्ट पूर्ण जेव्हा वाचून होईल आपली, त्यावेळी तिच्यातला जो फक्त वाचून अर्थ जो लक्षात येतो तो कमी होत जातो आणि लक्षात आपल्याला काय लक्षात आलं हा अर्थ जो आहे तो प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव नक्कीच येईल. बघा काय म्हटलेलं आहे या पाठामध्ये. रूपकाच्या एक रूपक योजलेलं आहे आणि ते रूपक म्हणजे झाडावरची वाळलेली पानं, आणि ती पानं खाली गळून पडतात आणि मातीमध्ये पडल्यानंतर ती मातीतच मिसळून जातात आणि त्यातनंच परत गवताची पाती उगवतात, असं एक रूपक घेतलेलं आहे. आणि ते गळणाऱ्या पानाची काय अवस्था असते आणि खाली मातीत उगवलेल्या गवताच्या पात्याची काय अवस्था असते आणि वरून पडणाऱ्या त्या गळून पडणाऱ्या पानाची काय अवस्था असते, या दोन्हीतून वि स खांडेकरांना खूप काही आशय माणसाच्या जीवनाबद्दल सांगायचं आहे. असेच एक झाडावरती वाळलेलं पान आहे आणि ते गळून खाली येताना आणि खाली उगवलेलं जे गवताचं पातं आहे त्यांच्यातला हा थोडासा संवाद आहे. बघा काय म्हणले. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णकुटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गूढ गूढ स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीत लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपे गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला अटी घालून स्वतःशीच फुटफुटले. काय ही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला त्यांनी अगदी. केवढा हा कर्णकुट आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गूढ स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. अशी ही छोटीशी एक रूपक कथा आहे. याच्यातला भाव काय आहे आणि त्या भावाचा अर्थ काय आहे हेही खाली तुम्हाला
थोडक्यात दिलेला आहे. अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानांचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला अटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्यस्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? हा प्रश्न शेवटी त्यांनी प्रश्नांकित केलेला आहे. आणि या पाठातून काय अर्थ व्यक्त होतो हे या परिच्छेदातनं म्हणजे याचा भावार्थ काय आहे हे सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. सुवर्णकण या पुस्तकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. या भागामध्ये पहिल्यांदा या पाठाचा जो पाठपरिचय आहे, त्याचबरोबर कथेचे प्रकार, रूपकथा आपण वाचली आणि त्याचबरोबर रूपकथेचा जो भावार्थ आहे त्याचंही वाचन मी थोडक्यात केलेलं आहे. आता आणखीन एक भाग करून मी याचं स्पष्टीकरण काय आहे ते पुढच्या भागामध्ये मी करणार आहे. खूप छान पद्धतीची ही कथा आपल्या अभ्यासक्रमात आहे. याचा नक्कीच तुम्ही आनंद घ्याल ही आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.